रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पुण्याचे गणपती दाखवणार आहे. तर जे मानाचे 5 गणपती आणि इतर जे आहे डेकोरेशन ते दाखवणार आहे. तर सुरुवातीला आम्ही कसबा गणपती तिथून एंट्री केली आणि एंट्रीच खूप छान होती देवबाप्पाची. आणि पुण्यामध्ये गणपती म्हणजे डेकोरेशन खूप छान छान होते. आणि तुम्ही हा पाहिला असाल की कसबा गणपती मस्त डेकोरेशन प्रत्येक ठिकाणी, पण सगळ्यात भारी तुम्हाला पुढे सांगेन की सगळ्यात भारी डेकोरेशन म्हणजे असं भारी नाही, सगळेच भारी होते, पण सगळ्यात भारी जो आहे तो तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की कोणता भारी आहे. तर नंतर सांगेन, पण आता एक्साइटमेंट तुम्हाला नंतर सांगते मी. तुम्हाला पण तोच आवडेल की डेकोरेशन खूप भारी होतं त्याचं. त्यानंतर मग हे गणपती फिरत फिरत जे मंडळाचे पण होते तिथेसुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलं. तर काही काही ठिकाणी खूप गर्दी होती, त्यामुळे लांबूनच बाप्पाला दर्शन. आणि इतकं सुंदर डेकोरेशन आणि डिझाईन, बापरे, म्हणजे खरंच खूप भारी. गणपती बाप्पा आले की खूप वेगळीच एक्साइटमेंट असते. तर मी तर फर्स्ट टाईम पुण्यामध्ये डेकोरेशन गणपती बघायला. तर तुम्ही डिझाईन पण पहा, इतकं सुंदर असं वातावरण तिथं. आणि जसं काय हुबेहूब तिथं ते केलं असं सारखं भारी होतं. लोक डेकोरेशनसुद्धा इतकं शूट करत होते, प्लस गणपती बाप्पासुद्धा खूप भारी भारी खरंच. तर इथे इथलंसुद्धा बाहेरूनच इतकं भारी डेकोरेशन. तर गणपती बाप्पा तर काय, बाप्पाच आहेत ते, त्यांच्यासाठी. आणि मेन म्हणजे दुपारची वेळ होती, त्यामुळं गर्दी थोडीशी कमी होती, जास्त नव्हती. आता हा गणेश आझाद हिंदू मित्रमंडळ म्हणजे मंडळाचा होता. तिथे पण डेकोरेशन छान होतं. जे मानाचे 5 गणपती आहेत तेवढं बऱ्यापैकी छान असं फिरता आलं. आणि ज्यांना जायचं असेल, आता दिवस तर कमी झालेत, पण दुपारच्या वेळी छान असं दर्शनसुद्धा होतं आणि गर्दी पण कमी होती. आणि मेन म्हणजे गौरीच्या आदल्या दिवशी म्हणजे संडेला गेले असल्यामुळे ना थोडीफार गर्दी खूपच कमी होती. म्हणजे बहुतेक गौरीच्या ह्याच्यामुळे लोक बाहेर पडली नाहीत, तर त्यामुळे गर्दी फार कमी होते. नाही तर इतर दिवस रात्र गर्दीच गर्दी. त्यानंतर हे कुठल्या तरी संस्थेचासुद्धा हा एक गणपती आहे, तोच. त्याचं कॉम्बिनेशन असं ग्रीन आणि येल्लोमध्ये होतं, छान होते गणपती. तर पहा गणपती पुढे जसा गणपती येईल दुसरा तेव्हा मी बोलेन. तर हा गुरुजी तालीममधला जे आहे मंडळ, तिथं हा गणपती बसला आहे. सिम्पलच म्हणजे, पण बाहेरून डेकोरेशन केलं होतं छान असं. तिथेसुद्धा गर्दी होती. गर्दी कुठे नाही पुण्यात असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. आणि बाहेरचं सुद्धा मुद्दाम घेतलं, कारण की बाहेरून खूप छान असं डेकोरेशन म्हणजे जाण्यासाठी. आता हा मानाचा 3रा गणपती आहे. मी बाहेरचा एंट्रन्स दाखवते कारण की तुमच्याही लक्षात येईल. मस्त असा गणपती. आणि त्यानंतर मग बाहेरचं घेतलं की अजून छान वाटलं, पण मी जास्त करून बाहेरचं घेत होते. आणि हा सगळ्यात भारी डेकोरेशन जो हा तुळशीबागेतला गणपती आहे, तुमच्याही लक्षात येईल लगेच. पण त्याचं डेकोरेशन म्हणजे अप्रतिम, म्हणजे नजरच हटणार नाही, इतकं भारी डेकोरेशन. तुमच्या लक्षात आलं नसेल, गणपती बाप्पा कोपऱ्यावरती हे छान बसलेले. तर त्यांचं इतकं सुंदर डेकोरेशन आणि कलरफुल एकदम मस्त.
तुम्हीच पहा, तुमचंही मन असं छान वाटेल. असे कलरफुल डेकोरेशनमध्ये इतकं सुंदर केलं होतं. आणि मोरचे जे हे केलं आहे ना, जसं काही तिथं मोरच स्वतः आहेत. इतकं सुंदर. आता फोटो व्हिडिओमध्ये एवढं हे दिसत नाही, पण प्रत्यक्षात इतकं सुंदर दिसतंय. गर्दी तर अफाट होती. आणि हे तर मेन तुळशी बागेत आहे, त्यामुळं तुळशी बाग म्हणजे तुम्हाला माहीत असेल पुण्यातली एनी टाईम गर्दी. मस्त देखावा आहे ते, भारी भारी. आणि मेन म्हणजे कॉम्बिनेशन खूप छान. राधा राणीचं कसं सायलेंटमध्ये सर्व असतं, त्याप्रमाणे हे कॉम्बिनेशन होतं. म्हणजे कृष्णाला जसा ब्ल्यू कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये मोर हे ते, मला तर तीच थीम वाटली. आणि खूप भारी असं कलरफुल, जास्त करून ब्ल्यू कलरचं. आणि हे सगळ्यांचे फेवरेट आपले गणपती बाप्पा, दगडूशेठ गणपती बाप्पा, श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा. तर त्यांचं लांबूनच आणि थोडंसं जितकं घेता येईल तेवढं घेतलं, कारण की ते तर अफाट गर्दी असते, तुम्हाला तर माहिती आहे. आणि हे मेन एरियामध्ये आहे, त्यामुळं पप्पाच्या इथं जाणं म्हणजे अवघडच. सगळ्या गणपतींनी तिथे जाणं होईल शक्य, पण दगडूशेठ गणपतीपाशी जाणं खूप अवघड. लांबून जेवढं घेता येईल आणि जितकं जवळ घेता येईल तेवढं दर्शन. पण ते पण छान डेकोरेशन केलं होतं बाप्पाचं. बाहेरून असं मला असं वाटलं की ह्याचीच थीम केली आहे बालाजी गणपतीसारखं, पण हे प्रॉपर गणपतीचंच आहे आपल्या. एकदम शिस्तीचं पालन लोकांनी अशी मस्त व्यवस्थित म्हणजे सगळं फॉलो करत होते.
व्हाईट कटनी पण थोडं शूट केलं. तर खूप छान छान गणपती पुण्यातले. तुम्ही पण कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लोकमान्य टिळकांचं सुद्धा थोडंफार घेतलं आहे, तेही पहा. त्यांचं पुस्तक वाचायचं पुढच्या दोन्ही काळची घरं बघ ना कशी होती. पगडी बघ त्यांची, पगडी प्रेस होती ना इथं त्यांची. इथं केसरी जे पुस्तक